मी आता डायरेक्टच बोलतो कारण पहिले बोलून झालं होतं. धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा शेवटच्या टप्प्यात निर्णायक वळणावर आलेला आहे. आपली सर्वांची चर्चा झाली. आता मी आपल्यासाठी कमी आणि जे बांधव इथं आले नाही त्यांच्यासाठी बोलतो. या ठिकाणी उपस्थित सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या सर्वांचे अभिनंदन, सर्वांचे आभार, धन्यवाद की आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलात. आता जे महाराष्ट्रातले बांधव आमचे इथं पोहोचू शकले नाही, परंतु प्रत्येक बांधव या मुंबईकडे डोळे लावून बसलाय, कान लावून बसलाय की मुंबईत काय होतंय. आणि आम्ही सुद्धा थोडस अर्जुन साहेब साशंक होतो की आचारसंहिता कधी लागतील, निवडणुका कशा जाहीर होतील, त्याच्यामुळे थोडस आम्ही जरा शांततेनं चाललो होतं. आज वटकर साहेब आता ही शेवटची 10 तारखेची आता ही आपली बैठक झाली. आज या ठिकाणी अधिकृत सगळ्या घोषणा महाराष्ट्रातल्या जनतेला आपण करूया. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला, अहिल्यामाईच्या लेकीला या ठिकाणी नम्रपणे विनंतीपूर्वक सांगतो की आता खऱ्या अर्थानं आजपासून आर्या पार्जला व्हायला सुरुवात झालेली आहे. आज आपण या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर करतोय की येणाऱ्या 21 जानेवारीला आपण मुंबईमध्ये येणार म्हणजे येणार. भावांनो, ज्यांना निवडणुका लढायच्या स्वतः त्या धनगर बांधवानं निवडणूक मोडवर गेलं तर हरकत नाही. मला माहिती आहे किती लोक जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढणार आहे, किती पंचायत समितीच्या उमेदवार मिळणार आहेत. दादा काही खरं नाही. मी फक्त मागच्या काळामध्ये मी म्हटलं होतं की जर भाजप सरकारने, देवेंद्र फडणवीस यांनी जर धनगरांना एसटीचं प्रमाणपत्र दिलं नाही तर मत नाही. मला हे फोन मेसेज, मग भाजपला मतदान करायचं नाही तर कोणाला करायचं. आम्ही उमेदवार आहे, एकाला उमेदवारी भेटली नाही. आता आज आमच्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. 15ला मतदान आहे दादा, एकाही धनगराला उमेदवारी दिली नाही जालन्यामध्ये. पण आमची लायकी आमच्या हातात, ते आम्ही काय करतोय आमचं आम्हाला दिसतंय. त्याच्यामुळे भावांनो, मला आता काही नकारात्मक बोलायचं नाही, कोणाला नाव ठेवायचं नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2, 4, 5 लोक निवडणुका लढणार आहे. ते 2, 4, 5 लोकांनी निवडणूक मोडवर जावं. उरलेल्यांनी एसटी आरक्षणाच्या लढ्याच्या मोडवर आता आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला ज्याला उमेदवारी मिळवायची असेल कोणत्याही पक्षाची, त्याने या लढ्यात सर्वात पुढे यावं. साईनाथ, तुम्ही जर तुमची ताकद दाखवसाल, तुमचं उपद्रव मूल्य दाखवसाल, तरच तुमचा विचार केला जाणार त्या पक्षामध्ये. जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर उद्या काय निर्णय घ्यायचा आम्ही ठरवू. आज या ठिकाणी स्पष्टपणे मुंबईच्या या म्हणजे ऐतिहासिक भूमी, पवित्र भूमी, या पवित्र जागेवरून, कारण याही ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचं नियोजित स्मारकाची ही जागा आहे. अर्जुन साहेब, आपण जालन्याचं आंदोलन केलं, त्या अहिल्यादेवी होळकरांचं नियोजित स्मारकाची जागा होती. त्या पवित्र जागेमधून इतिहास घडला आणि त्या जालन्याच्या आंदोलनानं, त्या लढाईनं देश हलवला. विजय देशात क्रांतीचं वातावरण केलंय. आणि आज आपला योगायोगा वटकर साहेब, आम्ही 10 दिवसापासून इथं बैठकीचं चाललं होतं. या हॉलमध्ये, त्या हॉलमध्ये चराटे साहेब, कोणी म्हणतं 1.5 लाख, कुठं 1 लाख, कुठं 50,000. अर्जुन साहेब टेन्शन मध्ये, आम्ही टेन्शन मध्ये. पैसेच नाही दत्ता भाऊ. जालन्याचं आंदोलन झालं ते बिना पैशातच झालं. आम्ही खिशातून पैसे टाकायची तयारी केली. बांधवांनी आपल्या जवळपास 13 लाख दिले, 1.5 लाख उरले. पुन्हा 3 महिन्यात 1.5 लाख जाऊन खिशातले 4-5 लाख रुपये गेले. आता मी म्हणलं साहेब आपल्याकडे पैसे जमा नाही होतील, उद्या समाज देणार आहे आम्हाला माहिती साहेब. तुम्ही म्हणलं वटकर साहेब देणार नाही, ते 1000 नाही, 10,000, 20,000, 50, 1 लाख किती देऊ शकतात. पण ते देणार आहे, खिशात नाही तर आम्हाला अडचण येणार. कराटे साहेब
जितकं खिशात असलं तितकं आपण बजेट हे करत असतो. मग मी म्हणलं साहेब कशाला टेन्शन घेतात तुम्ही, टेन्शन मध्ये आम्ही टेन्शन मध्ये. साधी जागा मी महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणतोय, आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्हाला हॉल घेता नाही आला. हे दुःख जरी असलं पण त्या गोष्टीचा आम्हाला भाऊ आज आनंद होतोय की आज बैठकी अहिल्याबाईंच्या होणाऱ्या स्मारकाच्या जागेवर होते. आणि ही महाराष्ट्रातली पहिली वास्तू भावांनो, 3 मजली वास्तू इथं बनते. मुंबई सारख्या शहरामध्ये देशाची आर्थिक राजधानी, राज्याची राजधानी, त्या राज्याच्या आर्थिक राजधानीमध्ये, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये अहिल्याबाईंचं एवढं स्मारक होतं. हे महाराष्ट्रात कुठंच नाही. आणि एवढ्या मोठ्या स्मारकाच्या पवित्र ठिकाणावरून आपण बोलतोय. मी खात्रीनं सांगतो साहेब, महाराष्ट्रात नाही, मुंबईत नाही, देशात नाही, जगाच्या इतिहासात नोंद होणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं धनगर मावळे आणि अहिल्याबाईंच्या लेखी या ठिकाणी येणार आहे. भावांनो, आता ठरवायचं आजपासून तुम्ही 21ला यायचंय. हे आम्ही 2 महिन्यापासून सांगतोय. आज आम्ही सांगतोय 21ला यायचंच आहे. पण त्याच्या अगोदर 17 जानेवारी रोजी, 17 सप्टेंबरला आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवस आपण हे सगळं जे चाललंय दादा, हे योगायोगानं जरी घडतंय. ही जागा आम्ही अशी योगायोगानं आली. पैसे असते तर आपण मोठा हॉल केला असता, चांगलं जेवण दिलं असतं. जेवण चांगलं दिल्याबद्दल आभार साहेब सर्वांचे. जेवण येते आमचं त्याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही, पोट भरायला पाहिजे. पण याच्यापेक्षा चांगलं झालं असतं, हा योगायोग झाला. 17 सप्टेंबरला आंदोलन सुरू केलं. येणाऱ्या 17 जानेवारीला त्याच पवित्र जागेवरून, ज्या जागेवरून देशाला हलवणारं आंदोलन झालं. महाराष्ट्रातले धनगर नाही तर पाल, बघेल, कुर्बा, रायका, रबारी, महाराष्ट्रात नाही तर देशात ज्या ज्या नावांनी, ज्या ज्या राज्यात धनगर समाज ओळखला जातो, या प्रत्येकाच्या मनामध्ये ही क्रांतीची मशाल पेटली. त्या जालन्याच्या आंदोलनाच्या भूमीतून 17 जानेवारी रोजी 2000 गाड्या घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहे. आता या 2000 गाड्यामध्ये कुणाकुणाचा नंबर हे आपण ठरवलं पाहिजे बांधवांनो. या ऐतिहासिक लढ्यामध्ये तुम्ही 21 तारखेला सहभागी होणार आहे. 17 तारखेला कोण कोण या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या ऐतिहासिक आंदोलनाचे साक्षीदार होते याचं नियोजन आतापासून करायचंय. 17 तारखेला सकाळी 10 वाजता जालन्याच्या आंदोलनाच्या पवित्र स्थळावरून आपण निघणार आहोत. 17 तारखेचा रूट आहे आपला अंबड, पैठण, शेवगाव, पाथर्डी, जामखेड आणि चौंडी. 17 तारखेला आम्ही चौंडीला मुक्काम करणार आहे. जगात ज्या राजाला एखाद्या जमलं नाही असं लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मानं पावन झालेल्या भूमीमध्ये, ती पवित्र भूमी आहे, ते आमचं शक्तीस्थळ आहे. आम्ही त्या शक्तीस्थळामध्ये अहिल्याबाईंना अभिवादन करण्यासाठी, त्या शक्तीस्थळावरून ती माती पवित्र आमच्या कपाळावर लावून पुढच्या लढ्यासाठी एक ऊर्जा घेण्यासाठी, महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या धनगर समाजाला, जो धनगर समाज अहिल्याबाईंना मानतो, त्यांना एक ऊर्जा देण्यासाठी चौंडीमध्ये मुक्कामाला जाणार आहोत. आणि तिथून शपथ घेणार आहोत की देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, खबरदार, ही शेवटची संधी तुम्हाला आहे. तुम्ही शब्द दिलाय, अजूनही तुम्हाला वेळ आहे 4 दिवस आम्हाला मुंबईत यायला. आता तुम्ही सुद्धा 4 दिवसाच्या आत निर्णय घ्या. 21 तारखेला आम्ही मुंबईत आलो तर मग परेशान व्हाल. 18 तारखेला सकाळी आम्ही चौंडीतून निघून या महाराष्ट्राचा आराध्य दैवत पांडुरंगाच्या चरणी वंदन करून, कारण याच पांडुरंगाच्या पवित्र पावन भूमीमध्ये पंढरपुरात स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी या महाराष्ट्रातल्या धनगरांना शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर तुमचा प्रश्न सोडवतो. त्या पांडुरंगाला विनंती करण्यासाठी की आता अटल बिहारी वाजपेयी इथं नाही, पण त्यांनाही जर निरोप द्या आणि त्यांनाही सांगा की माझ्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी नरेंद्र, देवेंद्र, तुला दिलेला शब्द तुम्ही धनगरांना पाळावा लागेल. त्याच पांडुरंगाच्या चरणी साकडं घालायचंय की आता या देशाचा सर्वशक्तिमान, या देशाचा राजा नरेंद्र मोदी यांनी 2014ला लाखो धनगर भावांना आमच्या आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत
त्या पांडुरंगांना साकडं घालून पुढे आम्ही आमच्या आरेवाडीच्या बिरोबा वनात जाणार आहे. 8 तारखेला मुक्काम आम्ही त्या ठिकाणी आरेवाडीला करणार आहे. या महाराष्ट्रासह कर्नाटक आणि या भागातल्या सगळे आमच्या धनगरांचं श्रद्धास्थान, ऊर्जास्थान बिरोबामध्ये, त्या बिरोबामध्ये बिरोबांना आम्ही साकडं घालणार आहे की या राज्यकर्त्यांना सुदबुद्धी द्या. ज्यांनी आम्हाला शब्द दिला, आश्वासन दिलं आणि आम्ही त्यांच्या शब्दाला, आश्वासनाला बोलून त्यांना मतं दिली, त्यांना सत्ता दिली. या देशात पहिल्यांदा नरेंद्र मोदीला पंतप्रधान केलं, या राज्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री केलं. यांना सद्बुद्धी द्या आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण यांच्या हातातून होऊ द्या. 19 तारखेला सकाळी बिरोबा वनातून निघून आम्ही जेजुरीला जाणार आहोत. त्याच्या अगोदर म्हसवडच्या धुळोबाला साकडं घालत जाणार आहे. ज्या धुळोबाला वंदन करून धनगरांचा क्रांती सूर्य बी.के. कोकरे साहेबांनी खऱ्या अर्थाने एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा या महाराष्ट्रात सुरू केला, त्या बी.के. कोकरे साहेबांच्या स्मृतींना वंदन करणार आहे. धुळोबांना वंदन करून आम्ही विनंती करणार आहे साहेब की इथून याच ठिकाणाहून स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व धनगरांच्या कल्याणाचा लढा सुरू केला होता. आज आम्हाला शक्ती दे धुळोबा, बिरोबा आम्हाला शक्ती दे, ताकद दे की आज या फडणवीस आणि मोदींना झुकायला लावू आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करून घेऊ. या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी दे की ज्या धनगरांच्या उपकारावर तुम्ही राजे झालात, तुमचे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, तुम्ही पंतप्रधान झालात, त्या धनगरांच्या लेकराबाळांचं कल्याण करण्याची सद्बुद्धी यांना दे. धुळोबांचं दर्शन घेऊन आम्ही जेजुरीमध्ये येणार आहे. महाराष्ट्रासह संबंध देशातील धनगरांचं आराध्य दैवत, धनगरांचं 18 पगड जातीचं आराध्य दैवत असलेल्या खंडोबाला आम्ही त्या ठिकाणी साकडं घालणार आहे की खंडोबा या राज्य सरकारला, केंद्र सरकारला सद्बुद्धी दे आणि जर यांना सद्बुद्धी मिळत नसेल तर आपल्या धनगरांच्या लेकरांना, आमच्या अहिल्याबाईंच्या लेकरांना तरी सद्बुद्धी दे की हा शेवटचा लढा धनगर जमातीच्या इतिहासातला होणार आहे. हा शेवटचा लढा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा लढला जाणार आहे. आम्ही तरी या लढ्यामध्ये सहभागी झालो पाहिजे. 20 तारखेला जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन, तिथून ऊर्जा घेऊन आम्ही पुणे मार्गे मुंबईच्या दिशेनं प्रयाण करणार आहे. 20 तारखेला मुंबईच्या वेशीवर मुक्कामी येणार आहे. 17 तारखेपासून म्हणजे आजपासून, पण आज फडणवीसांना माझा आवाज ऐकू जाणार नाही कारण फडणवीस इलेक्शन मोडवर आहे. 17 तारखेपासून आमचा आवाज फडणवीसांच्या कानामध्ये घुमणार आहे आणि 20 तारखेच्या संध्याकाळपर्यंत 4 दिवस फडणवीसांना संधी असणार आहे. धनगरांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी दिलेला शब्द पाळण्याची आणि देवेंद्र फडणवीस साहेब 20 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत जर तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही, हलक्यात घेऊ नका. जालन्याच्या आंदोलनाला दाखवलंय, हा दीपक बोराडेचा आवाज नाहीये, हा महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी पेटलेल्या धनगरांचा आवाज आहे. ही लढाई दीपक बोराडेची नाहीये, ही महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगर समाजा बांधवांसोबत या देशभरातले 20-25 कोटी धनगर आहेत, वेगवेगळ्या नावानं राहणारे, या सर्वांची ही लढाई आहे आणि सर्व ताकदीने या लढाईमध्ये आता उतरलेले आहेत. म्हणून 20 तारखेच्या रात्रीपर्यंत देवेंद्र फडणवीसांना संधी आहे, ते या संधीचं सोनं करतील अशी अपेक्षा धरू दत्ता भाऊ. नाहीतर महाराष्ट्रातल्या जनतेनं 17 तारखेला 2000 गाड्यांसह निघालेला आमचा काफिला, गाड्यांचा, वाहनांचा ताफा 20 तारखेला ज्यावेळेस मुंबईच्या वेशीवर रात्री येईल, त्या गाड्यांची संख्या 20,000 झाली पाहिजे आणि 21 तारखेची सकाळ ज्यावेळेस उजाडेल, या मुंबईतून ड्रोन कॅमेऱ्यानं हे होणार नाही. देवेंद्र फडणवीसांना जर पाहायचं असेल की धनगर मुंबईत किती आले, त्यांना सॅटेलाइटला कनेक्शन करावं लागेल. त्या सॅटेलाइट मधून दिसलं पाहिजे साहेब, पुण्यापासून मुंबईपर्यंत फक्त पिवळे झेंडे बांधलेल्या गाड्या, नाशिक पासून मुंबईपर्यंत फक्त पिवळे झेंडे बांधलेल्या गाड्या, इकडे या सुरतच्या रस्त्यापासून जिथं नजर राहील ती
ते त्यांचे सॅटेलाइट आणि ड्रोन ट्रेन मध्ये जाणार नाही, म्हणून फडणवीस साहेब थोडे पोलीस एक्स्ट्रा लावा ट्रेन मध्ये, रेल्वे स्टेशनवर. जितक्या गाड्या जितके लोक रस्त्यावर दिसतील त्याच्यापेक्षा कैक पटीनं मल्हार मावळे राहिल्या लेखी ट्रेन मध्ये बसलेले असतील. 21 तारखेला 11 वाजता ज्यावेळेस मल्हार मावळ्यांचा पाय या आझाद मैदानात मुंबईच्या पडेल, या मुंबईच्या ज्या रस्त्यावर दिसेल तिथे मल्हार मावळे गळ्यात पिवळे रुमाल घातलेले, डोक्यात पिवळी टोपी घातलेले, आमच्या अहिल्यामाईंच्या लेखी पिवळ्या साड्या पिवळे लोक दिसतील. मी मल्हार मावळ्यांना विनंती करतो, भावांनो, ही निर्णायक लढाई आहे. आम्ही वर्षानुवर्षे लढतोय, पिढ्यानपिढ्या लढतोय. आमचा किती वेळ किती पैसा वाया गेला याचा हिशोब लागत नाही. शेवटची लढाई ताकदीने लढायची आणि जिंकायची. 21 तारखेला आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येणार आहे. काळजी करायचं कारण नाही. 2 महिन्यापासून आम्ही या प्रक्रियेमध्ये आहोत. मला वाटतं की 28 नोव्हेंबरला आपण अर्ज दिलाय पहिला. पोलीस स्टेशनला 2 अर्ज देऊन झालेत. मी या ठिकाणी जाहीर करतो, परवानगी मिळाली तरी 21 तारखेला मल्हार मावळ्यांचं पाऊल आझाद मैदानात असेल, आणि परवानगी नाही मिळाली तरी आम्ही आझाद मैदानात बसू. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार हा देश चालतो. त्या संविधानानुसार आंदोलन आमच्या न्याय हक्क अधिकारासाठी मागण्याचा, भांडण्याचा, आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. आणि 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने आमच्या संविधानिक न्याय हक्कासाठी लढाई करणार, यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. 21 तारखेला काही झालं तरी आम्ही मुंबईत असणार म्हणजे असणार. आता मुंबईत आल्यानंतर भावांनो, 17 तारखेपासून ज्यांना वेळ आहे आतापासून नियोजन करा. 17 तारखेपासून आपली गाडी घेऊन, आपलं वाहन घेऊन, आपल्या अंगावर पांघरण्याचे कपडे घेऊन, 4, 5, 8 ड्रेस घेऊन, कारण लढाई किती दिवस चालेल आम्हाला माहिती नाही, आंदोलन किती दिवस आझाद मैदानात चालेल माहिती नाही. त्या तयारीनं आपण यायचंय. येताना आपल्यासोबत खाण्यापिण्याचं आपलं साहित्य आणायचंय. मी सांगितलं, पहिला मुक्काम चौंडी, दुसरा बिरोबा बनात, तिसरा जेजुरी, चौथा इथं. रस्त्यात आमचे बांधव ज्या ज्या ठिकाणी जी व्यवस्था करतील, शक्य होईल ती दत्ता भाऊ खाण्यापिण्याची व्यवस्था करतील असं आपण गृहीत धरू. आणि नाही जरी झालं तर 2 ट्रक आम्ही आपलं नियोजन करतोय की 2 ट्रक भांडे कुंडे, आपले गॅस, राशन पाणी सगळं सोबत घेऊन यायचं. स्वयंपाकी आचारी सगळे घेऊन यायचे. आणि जिथं जागा मिळेल, मुक्काम असेल, तिथं आपणच स्वयंपाक बनवायचा आणि आपल्या लोकांना खाऊ घालायचं. त्याच्यामुळे त्याची चिंता नाही. फक्त आपल्या सोबत अंगावरचे कपडे, थंडी आता कमी होणार आहे, बऱ्यापैकी कमी होते, तरी सुद्धा थंडीसाठी लागणारे कपडे या ठिकाणी आपण घेऊन यायचे. आणि एक निर्धार करायचा आहे भावांनो, जोपर्यंत धनगरांच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी होत नाही, आमच्या लेकरा बाळांच्या हातामध्ये सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडायचं नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला 2च ऑप्शन आहेत, मी आजच सांगून देतो. लोक मला म्हणतात काही गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे, पण काय आहे, अंधारात वार करणे, पाठीमागून वार करणे, लपून छपून काही करणे, त्या अवलादी आमच्या नाहीत. खुल्या पठारामध्ये, मोकळ्या मैदानामध्ये युद्धनीती, युद्धतंत्र राबवून आटकेपार झेंडे फडकावणाऱ्या मल्हारराव होळकरांचे वंशज विजू आम्ही. त्याच्यामुळे फडणवीस साहेब जाहीर 2च ऑप्शन तुम्हाला आहे. एक तर तुम्ही सर्टिफिकेट द्या आणि आम्हाला आझाद मैदानातून उठवा, नाहीतर आम्हाला अटक करा, गोळ्या घाला आणि मग आम्ही उठू. ही शपथ. बरेच बांधव विचारतात मला, भाऊ उठायचं नाही, जायचं. अरे नाही जाणार. तसाही दीपक कोराडे मरणार आहे. ज्याला ज्याला मरण्याची भीती नाही त्याने दीपक कोराडे सोबत त्या मैदानात बसायचंय. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मरायचंय, गरीबाला मरायचंय, श्रीमंताला मरायचंय, चपराशाला मरायचंय, कलेक्टरला मरायचंय, ग्रामपंचायतच्या सरपंचाला, आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, प्रत्येकाला मरायचंय. भावांनो, तुम्ही जगले कशासाठी, जगले कुणासाठी, याचा विचार करून निर्णय घ्या. इतिहास याची नोट ठेवतो.
सहभागी होणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे पैसे फार महत्वाचे. कारण जालन्याचं आंदोलन झालं विरू दादा, नशिबानं पैसा यामत भाऊ भरपूर दिला. आता इथं दत्ता भाऊ माहित नाही किती लागणार आहे. जबाबदारीनं मागच्या वेळेस थोडा काही गोंधळ म्हणजे आमच्याकडून नाही झाला. 2 प्रकारचे पैसे घेतले साहेब आपण. एक नगदी घेतले पेंडॉल मध्ये, त्याचा 4 लोकांकडे हिशोब होता आणि माझा फोन पे नंबर होता विजू, त्याच्यामुळे माझा अकाउंट होतं. यावेळेस सुद्धा आपण तेच करणार आहे. माझा फोन पे नंबर, माझं स्कॅनर आणि मंडपात पैसे. याच्या व्यतिरिक्त आता मला वाटतं अमोल भाऊ मी याच्यामुळे बोललो नाही की तुम्ही एक स्कॅनर टाकलं होतं, त्याच्यामुळे मी एक अगोदर बोललो नाही. मला लोकांचे फोन आले साहेब की ते याचं स्कॅनर त्याचं स्कॅनर. मागच्या आंदोलनात अशी माहिती आम्हाला मिळाली की काही लोकांनी, सरपंच साहेब बरोबर आहे का, आमचे प्रल्हाद भाऊ नेमाने हे तर काय वाजवा यांच्यासाठी सगळे. म्हणजे मी इतका मोठ्या मोठ्या गोष्टी करतो साहेब. ज्या दिवशीपासून आंदोलन सुरू झालं त्यांची माझी ओळख नव्हती, परिचय नव्हता. कधी दत्तू साहेबांनी बोलेलो नव्हतो. हा माणूस त्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशीपासून 24 तास कायम माझ्यासोबत आहे. सरपंच आहे का गावाचे, असे बरेच आहेत. आमचे भगवानराव मासले असतील, गोविंदाबा जाधव असतील, आता बरेचसे नावं घेतले तर फार होईल. अशी सगळी टीम, ते सगळे लोक यायला तयार आहेत साहेब. कमीत कमी 100 लोक 24 तास माझ्यासोबत फिरायला तयार आहे. पण आमची अडचणी दादा 100 लोकांना घेऊन फिरायचं, गाडी डिझेल, राहण्याचं खाण्याचा खर्च. त्याच्यामुळे मी त्या आमच्या जालना जिल्ह्यातले जे बांधव खरोखर प्रामाणिकपणे या लढ्यामध्ये सहभागी, सगळ्यांचे काय आभार व्यक्त करू. सगळ्यांची तळमळ आहे साहेब. पण त्या पैशामुळे आम्ही सगळ्यांना घेऊन फिरू शकत नाही. मग कुठं 1 गाडी, कुठं 2 गाडी, कुठं 4 गाड्या. कारण पैसा मॅटर आहे. ते पैसे सगळ्यांची खर्च करण्याची क्षमता नाही. त्याच्यामुळं हे सगळे लोक आमच्या सोबत आहे. काय सांगत होतो मी की स्कॅनर, हा आम्ही 1 रुपया इतरत्र घेतला नाही, पण चर्चा झाली. खरं खोटं माहित नाही अमोल भाऊ, पण बऱ्याच लोकांनी तिथं बसून दुकानदाऱ्या केल्या म्हणे. म्हणजे आंदोलनाच्या नावावर, दीपक बोराडेच्या नावावर. कोणी नागपूरवाला म्हणला की मी नेऊन देतो दीपक भाऊला, कोणी म्हणला मुंबईवाला की ते दीपक भाऊचा माणूस मीच आहे. आता माझ्यासोबत सगळेच लोक फिरतात ना शेळकेत आहे. प्रत्येकाला असं वाटतं की दत्ता भाऊ आता दीपक भाऊचा वजा आहे म्हणल्यावर कोण विश्वास नाही ठेवणार, हाय दीपक भाऊचा वजा. तर असं म्हणतात की बरेच पैसे जमा झाले. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला नम्रपणे विनंती आहे की बाबांनो, तुम्हाला जर कोणी पैसे मागत असेल समाजाचा व्यक्ती तर द्यायला हरकत नाही, पण तुम्ही त्याच्याजवळ पैसे दिले किंवा मला सांगितलं पाहिजे. किंवा याला आम्ही 1000 रुपये दिले, 500 दिले, 50,000 दिले, 1,00,000 दिले, काय जे असत हे सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे अधिकृत फोन पे नंबर माझे 2 नंबर असतील, अधिकृत अकाउंट नंबर बँकेचा माझा असेल. याच्या व्यतिरिक्त पैसे द्यायचे तर नगदी पैसे तिथं याच्यामध्ये मंडपात स्वीकारल्या जातील. आणि अजून कुणाला नगदी द्यायचे असतील, समजा एखादा कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नागपूर इथं मी असणार नाहीये, पण तिथं जर आमच्या टीमचा कोणी काम करणारा माणूस असेल तळमळीचा, त्याच्याकडे जर पैसे दिले तर किमान त्याची नोंद आम्हाला द्या. व्हॉट्सअपला, फेसबुकला त्याचा मेसेज टाका की बाबा इतके पैसे आम्ही या आंदोलनासाठी दिले. याच्या व्यतिरिक्त जर कोणी पैसे दिले आणि ते आमच्यापर्यंत आले नाही तर कृपया त्याचा दोषी आम्हाला समजू नये. दुसरी गोष्ट, कुठल्याच पक्षाचा, कुठल्याच संघटनेचा आणि कोणत्याच नेत्याचा आम्ही 1 रुपया घेत नाही आणि घेणार नाही. कितीही पैसा लागला. आता वटकर साहेब या ठिकाणी त्यांनी म्हटलं कुठे अर्जुन साहेब की मी जास्त देणार होतो, आता कमी पडले तर मागू साहेब. सराटे साहेब तुम्ही बी म्हणजे काही लहान तर कोणीच नाही. आपलं साईनाथ भाऊ, अरे एक माणूस इथं 1 कोटी देणारे लोक आहेत आपल्यात, नाही असं नाही. कमी पडले तर आम्ही मागू. त्याच्यामुळं पैशाच्या बाबतीतही विषय सर्वांनी क्लिअर करावा. मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक आमच्या जबाबदार बांधवाला विनंती करतो की आपण ह्या गोष्टी समाजांना, बांधवांना पटवून दिल्या पाहिजे की आम्ही काय करतोय. होतंय अमोल भाऊ आमचा मुद्दा असतो. मी सांगतोय की मी सकाळी 6 वाजता उठल्यापासून हे लोकांशी बोलणं, फोनवर बोलणं, सतत प्रवास करणं, मी माझ्या संकटात, त्या उपोषणात बसलो मी माझ्या टेन्शन मध्ये, आणि तिथे काही गोंधळ होत असत त्याला मी जबाबदार नाही, 100% जबाबदार नाही. कारण आता इथे साक्षीदार आहे, विजू भाऊ साक्षीदार आहे, सरपंच साक्षीदार आहे, आमचे सगळे लोक साक्षीदार आहे. मी सांगितलंय त्यांना कोणाकडनं पैसे घ्यायचे नाही, रिकामे पैसे घ्यायचे नाही, रिकामे कामं करायचे नाही. इथून पुढे तेच राहणार आहे. पण होऊ शकतं कोणी काही काय व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. आंदोलनात सुद्धा भावांनो हेच होणार आहे. आपण 2 ऑक्टोबरला जालन्याचं आंदोलन स्थगित करून नवीन लढाईची सुरुवात करण्याचा आपण त्या ठिकाणी बोललो होतो. हे शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं होणार आहे. मी अत्यंत नम्रपणे आपल्याला, महाराष्ट्राच्या जनतेला, सर्वांना सांगतो की इथं येण्यामध्ये आमचा वेळ जाणार आहे.
रिकामा कोणीच नाही, आमचा पैसा जाणार आहे. समाजाचा वेळ पैसा बर्बाद करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. आमच्याच माणसांना, आमच्याच मायमावल्यांना, आमच्याच लेकरा बाळांना त्रास देण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही मुंबईत येणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, राज्याची राजधानी आहे. या ठिकाणी शासन प्रशासन, समाजकारण, राजकारण, अर्थकारण सगळ्याच बाबतीमध्ये प्रचंड गर्दी आहे. आमच्या इथं येण्यानं इथलं सामान्य जनजीवन विस्कळीत होणार आहे. इथल्या प्रशासनावर, इथल्या व्यवस्थेवर, जनजीवनावर आमचा विपरीत परिणाम होणार आहे. पण आमचा नाईलाज आहे. गेल्या 8 दशकांपासून स्वातंत्र्यानंतरच्या आम्ही या दुष्काळाच्या, या अन्यायाच्या, या अत्याचाराच्या वेदना, या झळा आम्ही सहन करतोय. आमच्या वेदना शब्दात वर्णन करता येत नाही. आमचं दुःख, आमचं झालेलं नुकसान शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणून आम्ही मजबूर झालो. देवेंद्र फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी यांनी शब्द देऊन तो शब्द न पाळल्यामुळं आम्ही मजबूर झालोय की मुंबईमध्ये यावं लागतंय. त्याच्यामुळे मुंबईकरांना सुद्धा मी नम्रपणे साथ घालतोय की भावांनो, तुम्ही आम्ही एका रक्ता माणसाचे आहोत. आमच्या येण्यानं जो काही त्रास तुम्हाला 2, 3, 4 दिवस होणार आहे, अगोदरच तुमची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि आमचा हा थोडासा त्रास करण्याची आपण भूमिका घ्यावी, आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. मी परत एकदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला, आमच्या अहिल्याबाईच्या लेकीला नम्रपणे विनंती करतो, माय बाप हो, भावांनो, बहिणींनो, माझ्यावर विश्वास ठेवा. धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असणार आहे. आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे. आम्ही इथून सर्टिफिकेट घेतल्याशिवाय किंवा न मिळाल्याशिवाय, त्याचं कारण सांगून देतो साहेब. फडणवीसला मी दोनच ऑप्शन त्या ठिकाणी मिळून जाता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना ऐकून घ्या, समजून घ्या. 47 जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला आहेत ते धनगरच आहेत, हे मान्य करून, धनगरांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून, धनगरांना दिलेल्या शब्दाची आठवण ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, आमच्या लेकराबाळांना सर्टिफिकेट द्यावं, त्यांचं कल्याण करावं. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगावं की जे 36 नंबर मध्ये आहे 47च्या यादीत ते तुम्ही नाही. मी बारामतीचे बोललो होतो ते खोटं बोललो होतो. चुनावी जुमला होता. आमचे आका राजा नरेंद्र मोदीजी जे बोलले होते पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणी, ते चुनावी जुमला होता, हे फसवणूक होती. याबद्दल मी जाहीर माफी मागतो. या दोनच गोष्टीवर दीपक पवार उठाल, नाही तर उठणार नाही. त्याच्यामुळे आंदोलनाबद्दल किंतु परंतु मनात आणू नका. आमच्या भूमिकेबद्दल शंका बाळगू नका. आमचा निर्णय क्लिअर आहे. ज्या पद्धतीने अर्जुनाला तो डोळा दिसत होता पक्षाचा, आम्हाला एसटीचं सर्टिफिकेट दिसतंय. म्हणून प्रत्येकानं ताकदीनं, तनमन धनानं या लढाईमध्ये सहभागी व्हा एवढी विनंती करतो. आणि 17 जानेवारी पासून जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून आपलं आंदोलन लढाईच्या पवित्र स्थळावरून सुरू झाली. त्या स्थळावरून सकाळी 10 वाजता 17 जानेवारीला आम्ही निघणार आहोत. तिथून आपण सोबत असावं ही विनंती करतो. परत एकदा मुंबईच्या या भूमीमध्ये अहिल्याबाईंच्या या पवित्र स्मारकाच्या जागेवर आपण सर्व बांधव आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी जमला. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. अर्जुन महादेव, अर्जुन साहेब, अमोल आणि सगळेच तुमची टीम, तुम्ही जे गेल्या 5-7-8 दिवसापासून मेहनत घेऊन हे सगळं छानपैकी इथं आयोजित केलं, छानपैकी जेवण सुद्धा दिलं, त्याच्याबद्दल तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मल्हार.